येतो आता. अहो असं कसं, घरात या ना, कधी आलाच नाहीत तुम्ही. नाही, आज नको, परत नक्की येईल. नाही नाही, निदान साखर तरी घेऊन जा हातावर. या. बर. देशपांडे आजोबा, जावई बापू वाटतं. हो हो. हे नाटेकर बरं का. नमस्कार जावई बापू. नमस्कार. हा जावई बापू, आमच्याकडे जेवायला यायचं बरं का. हा, आणि एकट्याने येऊ नका, मोनाला सुद्धा घेऊन या. येतील येतील, खूप बिझी असतात ना. बर मोठे डॉक्टर आहेत, वेळ काढून येतील हो तुमच्याकडे. बर बर. हा, पण नक्की या. हो हो हो. या. या या. आजी छान आहेत हो तुमचे जावई बापू. या थत्ते काकू, आमचे शेजारी येते, नमस्ते. खूप मदत करतात हा आम्हाला. बरं का जावई बापू, आमची सौ पुरणपोळ्या उत्तम बनवते. तुम्ही यायचं एकदा खायला. अहो देशपांड्यांची जावई म्हणजे आमचे पण जावईच ना काय. येतील हा, नक्की येतील. चला आज चला. खरं म्हणजे आमची मोनिका तशी लाडातच वाढली. अहो नवसाची होती ना, तिचं इतकं कौतुक होतं शशीला, कुठे ठेवू आणि कुठे नको असं व्हायचं त्याला. खरंच सांगतो, या नातींमुळे आयुष्यात रस टिकून राहिला. नाही तर म्हणतात ना, लहानपणी वडील जाऊ नये, तरुणपणी नवरा जाऊ नये आणि म्हातारपणी तरुण मुलगा जाऊ नये. पण दुर्दैवानं मात्र आम्हाला सगळं बघावं लागलं. म्हणजे आमच्या नातीना आणि आम्हाला मुलाची आणि सुनेची आठवण काढत काढत त्यांना मोठं केलं. तुम्ही भेटलात, खूप आधार वाटला. आमच्या मोनिकाचं नशीब तिला लाखात एक असा नवरा मिळाला आणि कुणालाही हेवा वाटेल असा जावई मिळाला. तुम्ही आलात, खूप आधार वाटला. आता मोनिकाची काळजी नाही, तुम्ही तिला छान सांभाळायला याची खात्री आहे. एकदा आमच्या मनूला चांगलं स्थळ मिळालं की आम्ही म्हातारा म्हातारी राम म्हणायला मोकळे. अहो, शांत व्हा जरा, शांत व्हा, सावकाश. शांत व्हा. हे बघा, हे असं असतं यांचं. इतके भावना विवश होतात ना. अहो शांत व्हा. तुम्ही काही काळजी करू नका. स्वतःची काळजी घ्या, बाकी काहीच काळजी करू नका. आता तुम्ही आहात ना, आम्हाला कशाचीही काळजी नाही. म्हणून हो आजोबा. यांना बाहेरपर्यंत सोडून ये. ठीक आहे. येतो मी. या. खूप बरं वाटलं हा तुम्ही आलात म्हणून. आता पुढच्या वेळेला जोडीने या. आज ताई खूप फ्रेश दिसत होती आणि सगळ्यांमध्ये छान मिक्स झाली. खूप बरं वाटलं मला ते बघून. खरंय, आजोबांच्या तब्येतीची काळजी घे. डोंट वरी. येतो मी. बाय. बाय.
आउट झाले मी. हा गेम संपला. आता दुसरा गेम. तुम्हाला माहिती आहे आत्या, हा गेम खूप इंटरेस्टिंग आहे. ह्याच्यात ना शत्रू आपल्याला खिंडीत गाठून मारतो. आपल्याला शत्रूपासून सावध राहायला लागतं. शत्रूला कायम चुकवायला लागतं. हा गेम हरले मी, पण आता नवीन गेम. तुम्हाला वाटत असेल ना आत्या, मी नवीन गेम कधी सुरू करणार आहे? मी तुझ्या बाबतीत जे करणार होते ना ते विक्रांतला आवडलं नसतंच. म्हणूनच आधी मी सगळे तुझे रिपोर्ट्स काढले. ठीक आहे ना, म्हटलं ना मी हरले. बॅक टू स्क्वेअर वन. विक्रांत, आजी असं मला सोडून आला? हो. आलेच. आत्या, आज प्रोग्राम छान झाला सगळा. हो. सगळे खूप खुश होते. काय ग, सकाळी जरा वेगळीच होतीस तू आणि आता एकदम गप्प आहेस. काय झालं? काही नाही. विक्रांत, निघूया. कुठे? अहो, आपल्या घरी. अचानक? आज आई आल्या होत्या, त्या म्हणत होत्या की घर खूप सुनं सुनं वाटतं. हो ना आत्या? हो, पण म्हणून आता लगेच? हो, इथलं काम संपलंय. तुम्हाला काय वाटतं आत्या? आत्या, तुम्हीच सांगा ना विक्रांतला निघायला. नाही म्हणजे तुम्ही सांगितल्याशिवाय ते निघणार नाही. ती म्हणत असेल तर निघा तुम्ही. मोनिका, जरा हळू चालव, सावकाश. विक्रांत, आर यू ओके? ओके. काय करत होतीस तू? चुकून झालं विक्रांत. इट वॉज एन ऍक्सिडेंट. अपघात होता तो. अगं, पण काळजी घेता येते ना. मेलो असतो आपण. सांगून होतात का अपघात? होते चूक, जशी माझी झाली होती तेव्हा. तो सुद्धा अपघातच होता ना विक्रांत. माझ्या पोटातलं बाळ तुझं नाहीये आणि या बाळाला मी कधीच आपलं म्हणणार नाही, पण अपघाताने ते आहे. काय करायचं मी? कसं असणार आहे माझं भविष्य? आय फील सो हेल्पलेस विक्रांत. खरं तर ना मी मेले असते तर चाललं असतं. मला या सगळ्याचा कंटाळा आलाय आता. मोनिका, खाली उतर प्लीज, खाली उतर.
आता इथून पुढे मीच ड्राईव्ह करणार. कळलं? अरे छान आला रे हा फोटो. मस्त आला ना? मी का नाही याच्यात? कारण त्याच्यात हे बघ ना आपल्या दोघात. छान आलाय. माझा आणि आर्यनचं कुठे बघत होता तुम्ही नेमके? मागे गेला असं. हे कुठे बघतायत बघ ना. अगं बाई कोण? अगं हो हो मी बघतो, घाबरू नकोस तू. आलो. अरे अगं बाई हे कसे काय? तुम्ही दोघं? अगं आजच यायचं होतं तर आमच्या बरोबरच यायचं ना. पण एकदम सरप्राईज दिलास काय रे विक्रांत? पण तुम्ही नव्हता ना तर घर अगदी रिकामं वाटत होतं. काय रे विक्रांत, बायकोला काय गुपचूप घेऊन आलास की काय घरी? पण मोनिका तुला माहितीये आता मी कशाबद्दल बोलत होतो? कशाबद्दल? तुझ्या मंगळागौरी बद्दल. हे धमाल करूया आपण. अलका वहिनी, माझ्या मंगळागौरी नंतरची ही पहिलीच मंगळागौरी ना आपल्या घरात? हो ना, म्हणूनच अगदी झोकात करायची ठरवली. विक्रांत तू सुद्धा सुट्टी घ्यायची? विक्रांत आणि सुट्टी शक्यच नाही. मोनिका मला सांग, तिकडे तरी तुला वेळ देत होता का हा? का तिकडे पण दिवसभर हॉस्पिटलमध्येच असायचा? नाही पण विक्रांत, आय एम रिअली सिरियस. मंगळागौरीसाठी तुला वेळ काढावाच लागेल. काढेल. आता जाऊन झोपू दे त्यांना का आता सुरू करताय खेळ? काय रे? बघितलंस असं शांतपणे निघून गेला. बघ बघ. अरे तिलाही जाऊ दे आता. झोपू देत ना. कळत नाही का तुला गीता? हो हो हो, नाही दमले असतील दोघं. तुझ्या नवऱ्याला तर आज खूपच झोप आलेली दिसते. पुरे ग. आलेच. चला झोपूया. तुझ्या नवऱ्याला झोप आली. चल आता. चल. काय नानू, एकदम आरामात बसलायस? बसलायस? वज्रासन म्हणतात याला. अरे जेवल्यानंतर नेहमी वज्रासन घालावं म्हणजे खाल्लेलं अन्न पचतं. पण मधू, काही काही गोष्टी मात्र मला अजूनही पचत नाहीयेत बघ. पुरणपोळी? नाही रे. अरे त्या मोनिकाचं वागणं, आता त्या निर्मलेकडचं तिचं वागणं हे मला अजूनही पचत नाहीये बघ. नानू, कुणाला आनंदात बघणं तुला कधी पचतच नाही का रे? त्या दोघांना आनंदात बघून मला मात्र आनंद झाला बघ. वा, वरवरच्या गोष्टी बघून खुश होणारे तुम्ही माणसं मधू. पण दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. नानू, प्रत्येक बाबतीत तुला शंका कुशंका येतात का रे? पण हा नानू नुसत्या शंका कधीच काढत नसतो रे. तुझं या सगळ्या गोष्टींकडे लक्ष नसतं, कारण तू पैसे मोजत असतोस, हिशोब मांडत असतोस. नानू, आनंदाचा कधी हिशेब ठेवू नये. आनंद कसा भरभरून उपभोगायचा असतो, त्याचा हिशेब नाही मांडायचा तुझ्यासारखा. जाऊ दे, ती गप्प होती तेव्हाही तुला त्रास, आणि ती आज आनंदात होती तरीही तुला त्रासच. जाऊ दे, बोलत बसण्यापेक्षा आपले हिशेब केलेले बरे. नानू, तुझ्यासारखे हिशेब आपल्याला नाही जमायचे बाबा. तुला एक सांगतो, आज मी माईला तो जुना फोटो दिला आणि माझ्या आनंदाचा हिशेब अगदी पूर्ण झाला बघ. तिचे आणि सदादादाचे माझ्यावर अनंत उपकार आहेत.
या जन्मी तरी ते फिटणार नाहीत बघ. काय मधू, आता आम्ही सुद्धा गिफ्ट दिलं पण कौतुक. ठीक आहे, खरं सांगायचं तर माझा या गोष्टींवर विश्वासच नाहीये. काय मधू, आपण एकमेकांच्या सुखदुःखात साथीला असलो ना म्हणजे झालं. हा, तेच आपलं गिफ्ट. मधू, आता माईचा मी भाऊ आहे का नाही, त्याचा तिला किती मोठा आधार आहे सांग ना. हो ना, प्रश्नच नाही. पण नानू, हा. आता तुझं शवासन असणार ना रे? हो, तू झोप. मला अजून बरीच कामं करायची आहेत. मुख्य म्हणजे ध्यानाला बसायचंय. आणि एकदा का ध्यानाला बसलो की सगळ्या शंकांचा असा कसा उलगडा होत जातो. नानू, हा. तू तुझ्या शंका काही सोडणार नाहीस. मी माझा हिशोब पूर्ण करतो आणि नंतर शांतपणे झोपतो. झोप झोप, तू झोप. पण या नानूला मात्र रात्री शांतपणे झोप लागेल की नाही शंका आहे. विक्रांत, आय एम सॉरी. कशाबद्दल? माझ्या एका चुकीमुळे तुझा जीव गेलास. मला माझ्या जीवाची फिकीर नाहीये, पण तुझा जीव. मोनिका प्लीज, मला हे शब्द परत ऐकायचे नाहीयेत. तू तुझ्या जीवाला कंटाळून चालणार नाही. का? त्या बाळासाठी. मी काय बोलतोय ते नीट ऐक. ते बाळ जे तुला नकोय त्याला मी सांभाळेन. व्हॉट? हो, पण इथून पुढे त्याला इजा होईल किंवा त्याच्या जीवाला धोका निर्माण होईल असं तू वागणार नाही. आणि असं का करायचं मी त्या बाळासाठी? मला काय मिळणार आहे विक्रांत? तुला माझं नाव, पैसा, चैन, ऐशो आराम, सिक्युरिटी हे सगळं मिळेल. तेच हवंय ना तुला? मी तुला पुन्हा एकदा सांगतो, मला तुझ्याकडनं एक प्रॉमिस हवंय. तू पुन्हा असं वेडं-वाकडं वागणार नाहीस आणि त्या बदल्यात मी तुझ्या होणाऱ्या बाळाला सांभाळेन. मी घेईन जबाबदारी त्याची.